हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळल्याच्या दुर्घटनेत 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू, 88 जण जखमी। बचाव कार्य सुरू। मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकार 5 लाखांची मदत करणार। घाटकोपरमध्ये होर्डिंग लावणाऱ्या कंपनी विरोधात आणि भावेश भिडेसह इतरांवर गुन्हा दाखल। पंतनगर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। वडाळ्यातील श्रीजी टॉवर जवळ वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळलं। होर्डिंग दुर्घटनेत 3 जण जखमी। केंद्रात सत्ता बदल होणार, भाजपला बहुमत मिळणंही अवघड। इंडिया आघाडीला 240 ते 260 जागा मिळतील, तर महाविकास आघाडीला 32 ते 35 जागा मिळणार, पृथ्वीराज चव्हाणांचा अंदाज। नाशिक महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत संजय राऊतांचं पंतप्रधानांसह फडणवीसांना पत्र। मुख्यमंत्री आणि त्यांच्या मर्जीतल्या बिल्डरांकडून 800 कोटींचा घोटाळा, राऊतांचा आरोप। मुख्यमंत्र्यांसोबत मांडीला मांडी लावून बसलेल्या ठक्कर बिल्डरनं 200 कोटींना विकत घेतलेली जमीन नाशिक पालिकेला 500 कोटींना विकली, संजय राऊतांचा आरोप। खेडमध्ये मतदारांना 500 रुपये देऊन मतांची आणि लोकशाहीची थट्टा, अमोल कोल्हेंकडून पैसे वाटपाचा व्हिडिओ ट्विट। बीडमधील परळी, केज, पाटोदा, आष्टी आणि धारूरमधील मतदान केंद्रावर बोगस मतदान, फेर मतदान घ्या, शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार। आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची सभा, यामिनी जाधवांच्या प्रचारासाठी जांभोरी मैदानावर सभेचं आयोजन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात दुपारी 12 नंतर सुनावणी होण्याची शक्यता, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील शरद पवार गटाची याचिका। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण आणि पक्ष चिन्हाबाबतच्या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर, जुलै किंवा ऑगस्टपर्यंत सुनावणी लांबण्याची शक्यता। नरेंद्र मोदी आज वाराणसीमधून उमेदवारी अर्ज भरणार। अर्ज भरण्यापूर्वी मोदींचं शक्ती प्रदर्शन, वाराणसी मतदारसंघासाठी 7व्या टप्प्यात मतदान होणार। 10 जूनला होणारी शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यासाठी शिक्षक भारती मुंबई उच्च न्यायालयात 15 जून नंतर निवडणूक घेण्याची मागणी। 5व्या टप्प्यातील प्रचारासाठी नाशिकमध्ये सभांचा धडाका, उद्या मोदी आणि उद्धव ठाकरे, तर 16 मे रोजी शरद पवारांची नाशकात सभा। इंडिया आघाडीच्या शुक्रवारी मुंबईत जाहीर सभा, सभेला केजरीवाल उपस्थित राहणार। 20 मे रोजी मुंबईतील 6 मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभेचं आयोजन। बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचं निधन, दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास। अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाकडून रद्द, हकालपट्टी करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नसल्याचं कोर्टाचं मत। झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा हायकोर्टात अंतरिम जामीनसाठी अर्ज, प्रचारासाठी जामिनाची मागणी, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सोरेन अटकेत। नवीन भारतानं दहशतवाद्यांना घरात घुसून मारलं, भारताकडून सर्जिकल स्ट्राईक आणि हवाई हल्ल्यांद्वारे दहशतवादाविरोधात स्पष्ट संदेश, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं वक्तव्य। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।